नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे मार्च महिन्याचे जे हप्ता राहिलेला होता, पैसे पडायचे होते, ते आजपासून पैसे पडणे सुरू झाले. म्हणजे महिलांसाठी आनंदाची ही बातमी आहे. जे मार्च महिन्याचे रखडलेले जो 1500 रुपये राहिलेले होते, ते आजपासून बँकच्या खात्यात येणं सुरू झालेले आहे. लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, मार्च महिन्याचा हा जो राहिलेला आहे तुमचा हप्ता, तो आजपासून सुरू झालेला आहे. आता तुम्ही चेक करू शकता तुमच्या अकाउंटमध्ये की तुमचे पैसे आले आहेत का नाही. प्रत्येकाच्या जे पात्र लाभार्थी आहेत, जे पात्र बहिणी आहेत, त्यांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये टाकण्यास सुरू झालेलं आहे. आता हे जी प्रोसेस आहे आजपासून सुरू झालेली आहे. म्हणजे या 2-3 दिवसामध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये टाकले जातील. आता तुम्ही हे चेक कसं करायचं ते महत्त्वाचं समजून घ्या. चेक करणे आणि जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर याच्यानंतर तुम्ही काय करायचं, म्हणजे तुम्हाला पैसे येऊ शकतात. पात्र महिला जर असतील तर प्रत्येकांनाच पैसे येणे आहे. सध्या मात्र 1 महिन्याचे पैसे 1500 रुपये प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यामध्ये टाकले जात आहेत. तर आपण आता समजून घेऊया की तुम्ही कसं चेक करू शकता की तुम्हाला पैसे आले आहेत की नाही. बहिणींनो, तुम्ही समजून घ्या. सर्वात पहिले तुम्ही नेमो ॲपवर जा. नेमो ॲप जर तुमच्याकडे नसेल, तुमच्या मोबाईलमध्ये नसेल, तर प्ले स्टोअरवर जा. प्ले स्टोअरवर सर्च मारा नेमो ऑनलाईन सर्व्हिस. तुम्हाला ग्रीन लोगो येईल आणि तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. हा खूप महत्त्वाचा ॲप आहे. मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो, ॲप डाउनलोड करून ठेवा, तुमच्याकडे कामाचा. आता डाउनलोड केल्यानंतर तुम्ही जर खाली आले तर तुम्हाला दिसेल इथे बघा, बँक बॅलन्स चेक करा. इथे हा जो बॅनर आहे, हा बॅनर याच्यावर क्लिक करा. याच्यावर तुम्ही जर क्लिक केले तर इथं तुम्ही बघू शकता, इथे भरपूर सारे बँक दिलेले आहेत, बँकचे नाव दिलेले आहेत आणि साईडला तुम्हाला दिसेल मिस कॉल आणि SMS फॉर्मॅट. याच्यात तुम्ही काय करायचं आहे समजून घ्या. तुम्हाला जर पैसे आले आहेत की नाही चेक करायचं असेल तर तुमचा जो काही बँक असेल तुमच्याजवळ, SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र बँक किंवा आपलं पोस्टाचं बँक असेल किंवा बँक ऑफ इंडियाचं असेल, तर तुम्ही घरूनही स्वतः चेक करू शकता. मात्र तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. जर नसेल तुमचा रजिस्टर्ड तर उद्याच तुम्ही किंवा आजच तुमच्या बँकमध्ये भेट द्या आणि तुमच्या बँकेला मोबाईल नंबर रजिस्टर्ड करून घ्या. मोबाईल नंबर रजिस्टर्ड असणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, तुमच्याकडे जर स्टेट बँक ऑफ इंडियाचं पासबुक असेल तर तुम्ही हा नंबर जो आहे 092 23 76 66 66 या नंबरवर, त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून मिस कॉल द्या. तुम्हाला एक मेसेज येईल आणि तुम्हाला पैसे दाखवेल की तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे. किंवा तुम्ही त्याच नंबरवरून SMS सुद्धा करू शकता. BAL असं लिहा आणि त्याला त्या नंबरवर, कोणत्या 092 23 76 66 66 या नंबरवर तुम्ही मॅसेज करा. म्हणजे तुम्हाला एक मॅसेज येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किती बॅलन्स आहे ते दाखवेल. अशाच पद्धतीचे बाकीचे आहेत तुम्ही बघू शकता. पंजाब नॅशनल बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे. बँक ऑफ महाराष्ट्रसुद्धा तुम्हाला मोबाईल नंबर दिसेल किंवा असं लिहून तुम्ही स्पेस देऊन अकाउंट नंबर लिहून 2 त्या नंबरवर तुम्ही मॅसेज करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे इंडिया पोस्ट बँक आहे. ज्यांचे इंडिया पोस्ट बँक काढले असेल, तुमच्याकडे पोस्टाचं अकाउंट असेल, त्यांनी तुम्ही या नंबरवर सुद्धा तुम्ही मिस कॉल देऊ शकता. तुमचा मोबाईल नंबर जो रजिस्टर्ड आहे त्या मोबाईल नंबरवरून 84 24 05 49 94 या नंबरवरून मिस कॉल द्या. तुम्हाला तुरंत मॅसेज येईल आणि तुम्हाला पैसे आले की नाही ते समजेल. किंवा BAL असं लिहा आणि हा जो नंबर दिलेला आहे 77 38 06 28 73 या नंबरवर तुम्ही मॅसेज पाठवू शकता. फक्त तेवढंच लिहून पाठवायचं राहते तुम्हाला. त्याच्यानंतर एअरटेल बँक असेल त्याचंसुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर फिनो बँक असेल, इंडियन बँक असेल, येस बँक असेल, NSDL पेमेंट बँक असेल, त्याचंसुद्धा इथं मोबाईल नंबर आणि मॅसेज पाठवण्याचं दिलेलं आहे. असं तुम्ही स्वतः घरूनच तुम्ही मॅसेज पाठवून किंवा मिस कॉल देऊन तुमचं बॅलन्स चेक करू शकता. आता याच्यामध्ये बँक ऑफ इंडिया दिलेलं नाही. याचं कारण असं आहे की बँक ऑफ इंडियाचं दर महिन्याला चेंज होत राहतं मोबाईल नंबर. तर तुम्ही आता तुमचा जो बँक आहे त्या बँकला भेट द्या आणि त्यांना विचारा की सध्या कोणता मोबाईल नंबर मिस कॉल चालू आहे, ज्याच्यावर तुम्ही मिस कॉल देऊन तुमचा बॅलन्स चेक करू शकता. भगिनींनो, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची म्हणजे तुम्ही जर पोस्टाचं अकाउंट काढले असेल तर मोस्टली तुमचं पोस्टाच्या अकाउंटमध्येच पैसे येतात. परंतु तुमचं ज्या बँकेला आधार लिंक असेल
DBT तुमचं झालेलं असेल त्याच बँकेला ते पैसे येतात. असं नाही की तुमच्याकडे 2-3 अकाउंट आहेत म्हणजे कोणत्या अकाउंटमध्ये गेलेलं आहे. ज्या बँकेला तुमचा आधार लिंक आहे त्याच बँकेला तुमचे पैसे येत असतात. तर मोस्टली जर तुमच्याकडे पोस्टाचं अकाउंट असेल तर तुम्ही पोस्टाच्या अकाउंटमध्ये चेक करू शकता. नाहीतर तुम्ही चेक करू शकता की तुमच्या जर कोणत्या बँकेला तुमचा आधार लिंक आहे ते चेक करण्यासाठी तुम्ही याच्यावर सुद्धा येऊन तुम्ही आत्ता पाठवू शकता मला तुमचं आधार कार्ड. मी तुम्हाला अवघ्या 10 मिनटामध्ये तुमचं चेक करून सांगतो. निमो ॲपमध्ये आले इतर तुम्ही आधार याच्यावर जा. आधारवर आल्यानंतर इथं बघू शकता आधार बँक लिंक स्टेटस. याच्यावर येऊन तुम्ही इथे तुमचं फक्त एक आधार मोबाईल नंबर लागेल. मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक्झाम्पल सांगत आहोत, तुमचं अशा पद्धतीचं आधार कार्डचा फ्रंट आणि बॅक पॅन कार्ड बस एवढा फोटो काढून तुम्ही पाठवून दिले. अवघ्या 10 मिनटामध्ये तुम्हाला सांगतो की तुमच्या कोणत्या बँकेला तुमचा आधार लिंक आहे त्याच बँकेला तुमचे पैसे जमा होणार. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, ज्या बहिणींचे पैसे जमा नाही झाले, समजा ज्या बहिणींचे पैसे जमा नाही झाले त्यांनी काय करावे. आता त्यांनी बघा पोर्टल आतापर्यंत तुम्हाला ज्यांची EKYC करायची होती त्यांना EKYCचं होतं पहिले. त्याच्यानंतर ज्यांची EKYC चुकलेली होती त्यांनासुद्धा टाईम दिलेला आला होता. आता सध्या पोर्टल बंद आहे त्याच्यामुळे तुम्ही काहीही करू शकणार नाही याच्यामध्ये. हां, एवढं काम करू शकता, जर तुमचा आधार लिंक नसेल कोणत्याच बँकला तर आजच तुम्ही तुमचं अकाउंट चेक करून घ्या की तुमचं आधार कार्ड बँकेला आहे का नाही. जर नसेल तर आताच तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स पाठवा. मी बँकेला आधार लिंक करून देतो. त्याच्यामध्ये सुद्धा इथंच यायचं आहे. इथे आधारला इथं बघू शकता तुम्ही खाली जर आले तर आधार बँक लिंक स्टेटस आहे किंवा आधार कार्ड बँकेला आधार लिंक करण्यासाठी सुद्धा तुम्ही इथून डॉक्युमेंट्स पाठवू शकता किंवा स्वतःही तुम्ही बँकेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही आपलं अकाउंटला आधार लिंक करू शकता. त्याच्याशिवाय तुमचे पैसे जमा होणार नाही. तर तुम्ही हे आजच काम करून घ्या म्हणजे उद्याला तुमचं अकाउंट जसं बँक खुलेल तसं तुमच्या बँकेमध्ये जा, तुमचं आधार लिंक आहे का नाही तुमच्या अकाउंटला चेक करा. आणि चेक केल्यानंतर जर तुम्हाला चेक करायला वेळ लागत असेल तर तुम्ही आत्ताच निमो ॲपवरून पाठवा. मी अवघ्या 10 मिनटामध्ये तुम्हाला सांगतो कोणत्या बँकेला आधार लिंक आहे आणि त्याच बँकेला तुम्हाला पैसे जर लिंक नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेला भेट द्या आणि आधार लिंक आजच करून घ्या, तेव्हाच तुमचे पैसे येणार. जर तुमच्या बँकेला आधार लिंक नसेल तर तुमचे पैसे येणार नाही. महिना जो पेमेंट येतो तो तुमचा कधीच येणार नाही. त्याच्यामुळे आधार लिंक असणं आवश्यक आहे. आजच तुम्ही हे काम करून घ्या. आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत. काही बहिणी राहिल्या असेल तर तुम्ही उद्याच वाट बघा, परवा वाट बघा, 2 दिवस वाट बघा, कारण 2-3 दिवस ही प्रोसेस चालणार आहे. एवढ्या साऱ्या महिला आहेत त्यांच्यामुळे प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये टाकायला वेळ लागतो. तर तुम्ही 2 दिवस थांबूनच याची तुम्ही चेक करून घ्या. धन्यवाद.